लेखक मदन शिंदे. संहितेवर स्वतःचं नाव असणं आणि मग त्या नावानंतर संहितेच्या रूपात स्वतःचे विचार, मग ते स्वतःचे विचार पात्राचे विचार होणं, पात्राचे विचार कलाकाराचे विचार होणं आणि कलाकाराने ते विचार प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि मग ते सादर झालेल्या विचारांवर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणं, ते नाटक पूर्ण होतं. आणि लेखक सुद्धा. पण जर कुणी एका लेखकालाच कलाकार व्हायला भाग पाडलं तर